मैत्रिणींनो, हा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवा. पौष्टिक तर आहेच, भरपूर भाज्या ज्या मुलांना आवडत नाहीत ते यामध्ये घालायच्या. बनवायला सोपं आणि झटपट असणारं. तुम्ही धिरडे म्हणा, चिला म्हणा, उत्तप्पा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण पदार्थ मात्र पौष्टिक आहे बरं का. बनवायला सोपा आणि झटपट होणारा. मी असं नेहमी आठवड्यातून एकदा दोनदा तर मी बनवतेच आणि मला पण तो आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता. तो कसा बनवायचा ते पाहूया. चला, त्यासाठी हिरवे मूग घेतलेले आहेत. मोड आलेले हिरवे मूग घेऊ शकता किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले 7 ते 8 तासासाठी भिजवलेले हिरवे मूग घेऊ शकता. 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. हिरवे मूग आणि फुटाणे वापरून भरपूर भाज्या घालून हे आपण धिरडे बनवतोय. मोड आलेली कडधान्यच वापरते, परंतु कधी कधी काय होतं की मोड आलेले मूग जर घरामध्ये शिल्लक नसले तर असे भिजवलेले मूग वापरते. मी इथे गाजर, काकडी किसून घेतल्या, कोथिंबीर घेतली, आपल्याला दही थोडंसं लागणार आहे, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. मसाले यामध्ये कोणतेही घालणार नाही. आणि चला तर मग मी आता तो पदार्थ कसा बनवते ते पाहूया. यासाठी आपल्याला हिरवे मूग आणि फुटाणे एकत्रित छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. हिरवे मूग घेतले आणि फुटाणे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे बघा, 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि ही कोथिंबीर, भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. थोडंसं पाणी न घालता जाडसर वाटण करून घेते आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान असं त्याचं बारीक वाटण करून घेतलं. हे बघा, कोथिंबीर थोडीशी राहिलेली ती साईडला काढली. गाजर आणि काकडी किसून घेतलेली आहे, त्यामुळे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवायची गरज नाही. मी जाडसरच हे वाटण घेतलेलं आहे बघा करून. गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता, परंतु पाणी मी थोडंसं कमी ॲड केलं आहे कारण मला दही वापरायचं होतं. दह्यामुळे थोडंसं आणखी सैलसर होईल म्हणून मी त्यामध्ये जास्त पाणी ॲड केलेलं नाही. आणि कसं आहे, त्यामध्ये आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही म्हणून जास्त पाणी त्यामध्ये घालायची गरज नाही. तुम्ही थोडंसं डाळीचं पीठ वापरू शकता, गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ. तसं जर करणार असाल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता. चवीनुसार मीठ घातलं. ही किसून घेतलेली काकडी त्यामध्ये आपल्याला घालायची आहे बघा. 1 मोठी काकडी मी किसून घेतलेली आहे आणि 2 गाजर जे होते ते त्यामध्ये किसून घेतलेले. त्यामध्ये भरपूर गाजर आणि काकडी घालायची बघा. तुम्ही थोडंसं बीट पण किसून त्यामध्ये घालू शकता. न आवडणारे भाज्या त्यामध्ये मिक्स करायच्या आणि साधारणतः अर्धी वाटी त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दह्यामुळे त्याचा स्वाद छान लागतो, दह्यामुळे ते कुरकुरीत बनतं आणि खूप छान अशी त्याला टेस्ट येते, म्हणून दही हे वापरायचं. साधारणतः अर्धी वाटी मी दही त्यामध्ये घातलं. सुरुवातीला हिरवी मिरची घातलेली आहे, परंतु थोडंसं तिखट व्हावं म्हणून मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला नाही वापरला, त्याऐवजी हिरवी मिरची जास्त वापरली तरी चालेल, तरीही छान लागतं. परंतु थोडीशी हिरवी मिरची आणि कांदा लसूण मसाला मी ॲड केला. आता आपल्याला पाणी यामध्ये घालायचं नाही, यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणतंही पीठ वापरलं नाही त्यामुळे पाणी घालायची गरज लागत नाही आणि असं जाडसरच मिश्रण ठेवायचं आहे आणि त्याचेच आपल्याला धिरडे किंवा चिला तुम्ही म्हणू शकता तो बनवून घ्यायचा आहे. हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते. यामध्ये पनीर असेल तर ते पनीरही किसून घालू शकता. कधी कधी यामध्ये मी पनीर आहे ना ते किसून घालते. आज माझ्याकडे पनीर शिल्लक नव्हतं त्यामुळे पनीर किसून घातलेलं नाही. तसंही बनवलं तरी त्याचीही चव खूप छान लागते. फक्त आपल्याला पौष्टिक बनवण्यासाठी जे हेल्दी जे पदार्थ आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत. मग हेल्दी भाज्या असो, थोडासा पालक चिरून घाला, त्यामुळेही छान अशी त्याला टेस्ट येते. परत जेवढा माझ्याकडे गाजर काकडी होतं तेवढंच त्यामध्ये घातलेलं आहे. गॅसवरती तवा ठेवला. तवा हलकासा गरम होऊ द्यायचा आहे. इथे 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी बटर किंवा तेलही वापरू शकता. आता नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे जास्त तेल लावायची गरज नाही. आता तूप होतं म्हणून 1 चमचा तूप वरून थोडंसं तव्याला लावलेलं आहे आणि पळीमध्ये असं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. आता यामध्ये गाजर काकडी आहे त्यामुळे थोडंसं जाडसरच पसरून घेतलं आहे, जास्त पातळ असं पसरवता येत नाही. हे बघा, अशा पद्धतीने जाडसरच पसरून घ्यायचं आणि वरून थोडंसं तूप लावते आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती छान अशी वाफ देते. नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे तेल न वापरताही तुम्ही बनवू शकता. ज्यांना वजन कमी करण्यासाठी हा पदार्थ बनवायचा आहे त्यांनी तेलाचा नाही वापर केला तरी तुम्ही तसंही बनवून खाऊ शकता, खूप छान लागतं. आता मुलांच्यासाठी जर बनवायचं होतं तर तूप थोडंसं मी वरून लावलेलं आहे
हे बघा, झाकण ठेवून छान अशी वाफ दिली आणि आता एका साईडने भाजलं, दुसऱ्याच्या साईडने छान अशी वाफ बसलेली आहे. त्याची बाजू पलटून घ्यायची, वरून थोडंसं तूप लावायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं हा चिला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. मैत्रिणींनो, हा जो चिला बनवलेला आहे तो पौष्टिक तर आहेच, पण चवीला खूप छान लागतो. दह्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो आणखी वाढतो, त्यामुळे दही नक्की वापरा. आणि मी अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून छान असा खरपूस होईपर्यंत हा भाजून घेते. गरम गरम हा चिला, त्यासोबत दही आहे, सॉस आहे, त्यासोबतही खाऊ शकता किंवा असाही खाल्ला तरी खूप छान असा चवीला लागतो. परंतु दह्यासोबत आम्ही तो खाल्लेला आणि खूप छान असा टेस्टीही झालेला. दोन्ही बाजूने छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. राहिलेल्या मिश्रणाची पण अशाच पद्धतीने चिला बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, किती छान असा सुरेख दिसतोय आणि पाहता क्षणी खावेसा वाटणारा असा पदार्थ तयार झालेला आहे. वेट लॉस रेसिपी आहे, पौष्टिक आहे आणि मुलांच्यासाठी तर आवडीचा आणि पोटभरीचा नाश्ता आहे. टिफिनमध्ये द्या, सकाळी नाश्त्यासाठी बनवा. हे बघा, खूप छान असा, चवीला पण तितकाच छान लागतो हा. दुसरं पण मी धिरडं अशाच पद्धतीने हे बघा बनवून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने अजून थोडंसं भाजलेलं नाही, दुसऱ्या बाजूने मी छान असं भाजून घेते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून